हाय फॅमिली, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे सगळ्या ब्लॉगमध्ये. आणि फॅमिली, आम्ही सकाळ ही भांग ही काही बाटल्या बाहेर काढते बाहेर बाटल्या. ही अख्खं भंगार मी आणि आकाने साचवलेले. आणि काचेच्या बाटल्या घेतो होय. काचेच्या बाटल्या तर फॅमिली आता आम्ही भंगार काढत आहे. घराकडे भंगार घालतो तर काय तर तेवढं आता पैसे होते. आणि एक भंगार तर माझ्याच पुढं आहे. मग माया पुढे भंगार अरे 2-3 बाटल्या आहेत. बरं, 50 किलो. आणि ते बघ किती मोठी भरली आहे. फॅमिली बघा हे गुडीची पिल्लं. तर फॅमिली आता आम्ही चाललेलो आहे नदीला. मी मम्मी आणि माझे पप्पा नदीला चाललेलो आहे. तर आता जाळं लावले. काल जाळं सोडलं होतं, ब्लॉगच काढायचं राहिला. आता आम्ही लय कामात होतो काल. तर आता बघायचं जाळ्यात मासे लागतात का. पहिल्यांदाच टाकले आम्ही जाळं, आम्हीच बांधले. तीसशे जण असतील का. ट्रॅफिक लागले. काय ह्या टाईलीमुळं टाईली रस्त्याला गाड्या जाम झालाय रस्ता. थोडं धडकेली आपल्याला. बारकं पोरगं इटभट्टीवर काम करते. हळूहळू आता ट्रॅफिक घरी नदीला. मध्ये आले. तर फॅमिली आता आपण आलेलो आहे आपल्या जाळेपाशी. नदीत जाळे लावले आपलं, तुम्हाला दाखवतो. बघा हे आपलं जाळं आहे. जायला थर्माकोल बांधून दिसाय पाहिजे होय मम्मी जाळं आपलं. बघा येत नाही आपलं असं जाळं आहे. असं चेक करायचं असतं का. हाय का नाही काय. तर बघा जाळ्यात आता कानच गावलेला आहे. मोठा आहे ना. लका 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 लका. अर्धा किलो 5 किलोचे हे पाऊस चप्पू इथं ठेवलेत ना. मोठी वाटते का चांगली. मोठी लागते. आता आपल्या जाळ्यात लागली मध्ये ना. कमी पाण्यामध्ये मासा नाही घालत. जास्त पाणी नाही खाते नाही. फॅमिली चाललो आता आम्ही आपल्या घरी. कारण आता एकच कानच लागली आणि एक चेलत बारकी होई. मोठे मासे लागतात तुम्हाला इथं. मोठे लागले पाहिजे. 500 घरी आलेलो आहे आणि आता चाललोय सुप्यांकडं. तो कबूतर का सोडणार आहे. तर आलो आता बघून मम्मी आलो मी. बघू का कबूतर सोडते. आज आता जुम्मा म्हणून सुप्यांती गेलती नमाज पडायला मस्जिद मध्ये. तेच ते आता झोपला असेल.
सायराज झोपलाय आता सायराज. आणि आता आम्ही चाललोय सुप्यानकडे. सॉरी एकटाच आहे मी, म्हणून आता मी चाललोय सुप्यानकडे. का आता आलेलो आहे सुप्यानकडे. सुप्यान बोलायला नाही लागा मला. बोर खायला काय करतोय सुप्या? इकडे मोबाईलवर नको वाचत पाणी पाडू. आमच्या गावाकडचं वातावरण काय बारीक राव. पाहिजे ही वरती टाकलेला फ्री फायरचा अड्डा. का आता अड्डा लय भारी आता. बघ आणि विचारलं तरी का खायचंय का असलं ना. खायचंय चांगलीच आहे. आता विचारलं का? नाही 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 आता मी बोल. मला असलं करायचंय ना, बोलत ना करत जाऊ मला. पापाच्या अंगावर पपई खाऊन शिकली आता. डोक्यात बिक्यात तोंडात. पाहिजे मुतिंगा माहिती शिरपी तर फॅमिली बघा, हे काळू बघा झाडूला कसा मारतोय. पप्पा त्याला खेळवतात. बघा बघा वराडतोय काय, मारतोय काय. हात दुखायला लागलो बे. कसला करतोय. पप्पाला मारलंय त्यांनी, रक्तच काढले हाताचे. नको दाखवा कुठं आहे. कुठलं काढले रक्त? इकडे नको उडी मार माझ्या. शूट काय मारायचंय? काय माहिती. पॉकेट बघा कसा बघतोय. वरती बघ काळू आहे. लगेच पकड वरतीच बघतोय काळूकडं. पॉकेट बघतोय काय चालू आहे त्या काळूचं. पॉकेट का. तर फॅमिली खूप वेळ झाला आमचं एक बारकं मांजराचं पिल्लू इथं गुतून बसलंय आणि टक्क्या आता त्याला काढतोय. गेलं निघलं. त्याची मान अटकली होती ना. हा तर बाहेर निघता येत नव्हतं. काढलं का आता? काढलं. इथे त्याले सामान आहे पसारा, त्यात जागा कमी. आता शूटचं पण उरकले होय. शूट काय मारायचं तीच माहिती नाही. फॅमिली तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही कुठला शूट करू आज. हा स्क्रिप्ट डायरेक्ट लिहायची. स्क्रिप्ट लिहा कमेंट मध्ये काय शूट करू. दररोज काय शूट मारायचं तेच कळत नाही, त्यामुळे आमचं खूप कन्फ्युजन होतं. आज काय करायचं, शूट काय करायचं. पॉकेट आणि आम्हाला कमेंट करून सांगा की आम्ही कॉमेडी करत जाऊ का इमोशनल सॅड शूट करत जाऊ. हा कुठलं वेगळं चॅलेंज. आम्ही असे इमोशनल जे व्हिडिओ काढले होते त्याला खूप चांगले व्ह्यूज आले होते, लाईक आले होते, कमेंट आल्या होत्या. हा म्हणजे येतात मोजकेच आहेत Emotional ना. इमोशनल व्हिडिओ. एक 4-5 आम्ही इमोशनल व्हिडिओ काढले तर खूप जास्त घ्या. काय मिलियन गेला असतं. मिलियन क्रॉस करून गेलेले आहेत 5 इमोशनल लाख. व्हिडिओ. त्यामुळे तुम्हीच कमेंट करून सांगा. आपला कॉमेडी चॅनेल टक्या गबरू कॉमेडी चॅनल जर तुम्ही बघितला असेल तर कमेंट नसला करून. बघितलं तर बघा. हा नसला टक्या बघित and गबरूला सबस्क्राईब करा. हा तर तुम्ही व्हिडिओज बघून सांगा की आम्ही कुठले शूट करू, कॉमेडी करू का इमोशनल ब्लॉग शूट. चॅनलवर पण नवीन असताल तर ब्लॉग चॅनलला पण सबस्क्राईब करा. हो. विसरू नका. चला बघू काय शूट करायचा आज, इमोशनल करायचा का कॉमेडी. तर फॅमिली आत्ता शूट बरंच झालेलं आहे आणि आता आज फॅमिली शूटला खूप उशीर झाला. आता आजच्या शूट मध्ये आपले डायरेक्टर ही होते आणि आज शूट रिअल स्टोरी वरती मारलेला फॅमिली. काल फॅमिली खरंच माझ्याकडनं गब्बीची मान
मानवलात बसली तोच शूट मारलाय फॅमिली. एवढ्या ह्याच्यात बसते. दुखती आणि खरंच काल धरणे मी त्याची खूप काळजी घेतोय काल रात्री बसून होय. हा तर फॅमिली आजचा शूट कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.